मैं नहीं एक पहले आप हमारे आघाड़ी के जैसे बर्ताव मत करो, आपस में पहले एक मिनट। अरे सिर्फ उनको ही नहीं, कल मैंने देखा कि बहुत सारे लड़कियां मतलब बच्ची है 9-10 साल की है, कुछ महिलाएं हैं, जिस तरीके से उनके साथ बर्ताव किया गया, ये हिंदू संस्कृति का मैं नहीं मानता कि ये हिंदू संस्कृति में इसको मान्यता है कि महिलाओं के साथ ऐसा व्यवहार करे। तो फिर रावण और आप में फर्क क्या है? इस्तीफे को लेकर आप लोग भी डटे हैं? अगर बच्चे इस्तीफा मांग रहे हैं तो क्या उसमें गलत क्या है? उनका भविष्य का मामला है ना, एक व्यक्ति या पूरा देश का भविष्य, इसमें आपको चुनना है। सर, काल तुम्ही आंदोलनस्थळाला भेट दिली, फ्लॅशलाईट्स लावून तुमचं तरुणांनी जोरदार स्वागत केलं, तुमची प्रतिक्रिया पहिल्यांदा? मी पहिल्या दिवसापासून या सर्वांच्या मागे समर्थन देण्यासाठी आहे आणि उगाच काय मी करतोय काय हे सांगण्याची मला काही हौस नाही आहे, परंतु तरुण हे आपल्या देशाचं भविष्य आहे, भाग्यविधाते ज्याला म्हणतो आपण, त्या भाग्यविधात्यांचं भाग्यच जर का तुम्ही चिरडून टाकणार असाल तर ती लोक का ऐकणार नाहीत। आणि ज्या वेळेला अशा तरुणांची तुम्ही झुरळ म्हणून निर्भत्सना करता तेव्हा तर मला असं वाटतं हे सहनशीलतेच्या पलीकडे, आणि या मुलांना कोणीतरी एक आधार देण्याची गरज आहे। आज त्यांना जर आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील, पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही बसणार। आणि मला असं वाटतं की सरकारचं लोकशाही आपण मानतो, जगातली एक सगळ्यात मोठ्या लोकशाहीपैकी आपली लोकशाही असं आपण जर मानत असू आणि जर ती असेल तर तुम्हाला त्यांच्याशी जाऊन बोलण्यामध्ये कमीपणा कसला वाटतोय? पहिल्याच दिवशी, म्हणजे असं नाहीये की काल पहिला दिवस होता, हे तर काल ह्या दुसऱ्या टप्प्याचा 20वा-25वा दिवस असेल, सोनम वांगचुकजींच्या उपोषणाचाच 20वा-25वा दिवस आहे, त्याच्या आधीपासून, आणि त्याच्याही आधी 10-15 दिवस आधी एकदा अभिजित आणि सगळी तरुण मंडळी इकडे येऊन गेली होती। त्याच वेळेला जर का यांच्याबरोबर चर्चा केली गेली असती तर मला असं वाटतं की हा विषय सुटला असता। राज्यातील शेतकरी नेते आहेत ते म्हणतात की देशभरात हे आंदोलन सुरू आहे, हे एक विचारधारा आहे, दहशतवादी विचारधारा आहे। अशा लोकांच्या बोलण्याला किंमत देण्याची गरज नाही। शेतमालाला जरूर किंमत द्या, पण अशा नेत्यांच्या बोलण्याला किंमत देऊ नका। फेसलेस आंदोलन आहे, त्याच्यामुळे त्याचं नेतृत्व त्यांचा फेसलेस म्हणजे पुसून जरा तो लेस झाला असेल म्हणून तो तेवढ्यापुरता आरशात त्याला फेस लेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना आता। असं आता मला पण वाटायला लागलंय, कारण ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागतायत तर सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजक आणण्याचा आहे का? आणि आता मला असं वाटतंय की जसं एक यांचा एक हातखंड आहे बदनामीचा की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत, तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाहीये ना। सरकार घेण्याच्या मूडमध्ये नाहीये, सरकार राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाही, एवढं म्हणून का तुमचे सगळे खासदार पहिल्या दिवसापासून आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, डेडलॉक कसं? त्यांच्याशी चर्चा करा ना, तुम्ही चर्चा करा। जर मी माझ्या रविवारच्या त्या मुंबईत जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक गोष्ट म्हणजे काय राजाराणीची गोष्ट नाही, घटना सांगितली होती की कालच्या मे महिन्यात RSS